या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर। महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना असा 5 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला, पण 15 दिवसातच आसरा चौकात हा नवा कोरा रस्ता फोडावा लागणार आहे। काम सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने भूमिगत जलवाहिन्या, पाणी पुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेज चेंबर्सची कामे पूर्ण करण्यासंदर्भात MSIDC ला लेखी सूचना दिल्या होत्या। त्यानंतर 2 वेळा स्मरणपत्रेही पाठवली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कॉन्क्रीटीकरण करण्यात आले। त्यामुळे आता रस्ता फोडून जलवाहिनी व ड्रेनेजची कामे करावी लागणार असून त्यासाठी सुमारे 9 कोटी खर्च होणार आहे। 1.5 महिन्यांपूर्वी होडगी रोडच्या कॉन्क्रीटीकरणास सुरुवात झाली। 1-1.5 महिन्यांपूर्वी महापालिकेने MSIDC ला पहिले पत्र पाठवले। त्यानंतर 2 जुलै आणि 17 जुलै रोजी ही स्वतंत्र आठवण करून देण्यात आली होती। या पत्रांकडे दुर्लक्ष करत MSIDC ने रस्त्याचे काम सुरूच ठेवले। त्यामुळे आसरा चौकातील 18 इंची, 20 इंची आणि गोदुताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी कॉन्क्रीट रस्त्याखाली अडकली आहे। ड्रेनेजचे 18 चेंबर्सही बुजल्याचे महापालिका व MSIDCच्या संयुक्त पाहणीत स्पष्ट झाले। महिला हॉस्पिटल कडून विमानतळाच्या दिशेने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला दाट लोकवस्ती तर मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूला असल्याने भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी येथे जलवाहिनीचे क्रॉसिंग अपरिहार्य आहे। वृंदावन पार्क, आसरा, भारत माता, हत्तुरे वस्ती, शंकरनगर सह 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग अपेक्षित होते, मात्र त्यासाठी जागा मोकळी न ठेवताच कॉन्क्रीटीकरण करण्यात आले। आता नवा रस्ता खोदून ही कामे करावी लागणार आहेत। महापालिकेने MSIDC सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत बुजलेली 18 ड्रेनेज चेंबर्स खुली करणे, 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग पूर्ण करणे आणि आसरा चौकातील 3 मुख्य जलवाहिन्यांचे क्रॉसिंग तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार संयुक्त पाहणी करण्यात आली। आता ही कामे करण्यासाठी रस्ता फोडला जाणार आहे। महापालिका व MSIDC विभागाची संयुक्त पाहणी झाली। त्यांना सर्व ठिकाणांची माहिती दिली आहे। साधारण 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग करावे लागणार आहे। त्यासाठी जागा उपलब्ध आहे, परंतु आसरा चौकात 3 मुख्य जलवाहिनी आहेत, त्या रस्त्याखाली बुजल्या गेल्या आहेत। पूर्वकल्पना देऊनही त्यांनी हे काम केलेले नाही। आता रस्ता फोडूनच काम करावे लागणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता सोलापूर महापालिकेचे व्यंकटेश चौबे यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।